नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच शेतकरी मित्रांचे प्लॉट हे 30 ते 35 दिवसाच्या पुढे आहेत. म्हणजे जी विरळणीची स्टेज आहे, ती विरळणीची स्टेज आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांना आलेली आहे. आणि या स्टेजमध्ये आपण कशाप्रकारे नियोजन केलं पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो 30 ते 45 दिवसामध्ये आपल्या द्राक्ष बागेमध्ये जे प्रोटीन मास आहे, तो प्रोटीन मास डेव्हलप होताना दिसत असतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा प्रोटीन मास 30 ते 45 दिवसामध्ये प्रोटीन मास डेव्हलप होताना दिसत असतो. तर या स्टेजमध्ये आपण थ्रिप्सचं चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलं गेलं पाहिजे, की जेणेकरून जर थ्रिप्स चांगल्या पद्धतीने कंट्रोल केला तर तो प्रोटीन मासवरती बसणार नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. त्यामुळे थ्रिप्सचं एक चांगल्या प्रतीची आंतरप्रवाही आपण औषधं घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर या स्टेजला आपण फॉस्फरसची लेवलसुद्धा थोड्याफार प्रमाणात दिली गेली पाहिजे, की जेणेकरून जे आपल्याला 45 ते 60 दिवसामध्ये जे आपल्याला फॉस्फरस लागणार आहे, जे गर्भधारणेसाठी फॉस्फरस आपल्याला लागत असतो, तो फॉस्फरस आपल्याला आताच लेवल चांगल्या पद्धतीने मेंटेन राहिल्यामुळे आपल्याला तो इझिली वेलीला आपल्या अवेलेबल होईल. त्यामुळे आताच आपण फॉस्फरसची थोड्याफार प्रमाणात लेवल वाढवून ठेवायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न येतो की द्राक्षबाग ही थोडी लेट फुटताना दिसत आहे. तर टेम्परेचर ह्यावर्षी खूप आहे आणि टेम्परेचर खूप असल्यामुळे आपल्या द्राक्षबाग थोडीशी लेट फुटताना दिसत आहे. तर त्याचा कोणताही द्राक्षबागेवरती धोका होणार नाही. आपली स्टेज ही 5 ते 7 दिवसांनी थोडी पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याचा कोणताही धोका आपल्या द्राक्षबागेला होणार नाही. त्यामुळे आपण अशा प्रकारे आपल्या द्राक्षबागेत नियोजन केलं पाहिजे. थ्रिप्स चांगल्या पद्धतीने कंट्रोल केला गेला पाहिजे आणि तो फॉस्फरस आहे, तो फॉस्फरसची लेवलसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढली गेली पाहिजे, की जेणेकरून प्रोटीन मास हे चांगल्या पद्धतीने बनलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या गर्भधारणेला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या द्राक्षबागेत विरळणी कशाप्रकारे केली पाहिजे यावरती व्हिडिओ करणार आहोत. धन्यवाद.